पुढची बातमी माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने देवगिरीवरील अजितदादा यांची बैठक आता संपलेली आहे। देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने बैठक पार पडलेली आहे। या माढा लोकसभा मतदारसंघासाठी युती धर्म पाळा असं कार्यकर्त्यांना निर्देश त्यांनी दिलेले आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ही बैठक बोलावलेली होती। रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं काम न करण्याची भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांनी तात्काळ देवगिरी निवासस्थानी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली होती। आणि थेट जाऊया देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, नेमकं काय सांगितलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी माढाच्या संदर्भात? 10 दिवसांपेक्षा अमोल जास्त काळ झालेला आहे। सागर बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली होती। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असतील, रणजितसिंह नाईक निंबाळकर स्वतः, यासोबतच रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर असे सर्व दिग्गज माढा लोकसभा मतदारसंघातले जे त्या ठिकाणचे नेते आहेत ते सागर बंगल्यावर आले होते। त्या ठिकाणी कुठेतरी महायुतीचं काम सर्वांना केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती। यानंतर ज्यावेळेस रामराजे नाईक निंबाळकर आपल्या मतदारसंघात गेले आणि त्यांना कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, त्यावेळेस त्यांना कार्यकर्त्यांची त्या ठिकाणाहून मतं जाणून घेतली। कुठेतरी कार्यकर्त्यांकडून सातत्याने मागणी येत होती की रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा जे त्या ठिकाणचे उमेदवार आहेत रणजित नाईक निंबाळकर यांना कुठेतरी प्रचंड विरोध त्या ठिकाणी पाहायला मिळत होता। त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांना या संपूर्ण विषयावर चुप्पी साधली होती। मात्र आज पुन्हा एकदा देवगिरी निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली। स्वतः रामराजे नाईक निंबाळकर या बैठकीत होते। माजी आमदार प्रभाकर गारगे यासोबत सध्याचे आमदार फलटणचे दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाळासाहेब सोळसकर अशी सर्व मंडळी या ठिकाणी आली होती जी माढा लोकसभा मतदारसंघाशी संबंधित आहेत। आणि त्यांच्यासमोर अजित पवार यांना पुन्हा एकदा सर्वांना सूचना केलेल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे। त्यामुळे आता रामराजे नाईक निंबाळकर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या विषयावर त्यांना बोलण्याचं टाळलेलं आहे। कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता ते या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, आता धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणाहून उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले। मोहिते पाटील कुटुंबीय आणि निंबाळकर कुटुंबीय यांची मैत्री हे सर्वश्रुत आहे। त्यामुळे कुठेतरी रामराजे नाईक निंबाळकर मोहिते पाटील कुटुंबाला साथ देणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मागच्या काही दिवसांमध्ये सातत्यानं मोहिते पाटील कुटुंबामध्ये चलबिचल पाहायला मिळत होती, मात्र काल त्यांना थेट भूमिका घेतली आणि शरद पवारांची जाऊन त्यांना भेट घेतलेली आहे। धैर्यशील मोहिते पाटील पुढच्या 2 दिवसांमध्ये अर्ज भरतील आणि त्यानंतर प्रामुख्याने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते हे रणांगणात उतरताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आता महायुतीचा उमेदवार रणजित निंबाळकर कशा पद्धतीने आपल्या विरोधातला जो आवाज आहे तो कमी करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। देवेंद्र फडणवीस या सगळ्या विषयात काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अमोल, निलेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।